मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता राकेश बापट हा नुकताच बिग बॉस मराठी 6चा उपविजेता ठरला आहे। सध्या अभिनेता राकेश बापट हा बिग बॉसमुळे खूपच चर्चेत आला आहे। दरम्यानच तो बिग बॉसच्या घरात असताना घराबाहेर त्याचं आणि तेजश्री प्रधानचं लग्न ठरलंय अशा अफवांना उधाण आलं होतं। बिग बॉसच्या घराबाहेर राकेश बापट आणि तेजश्री प्रधान यांचं लग्न ठरलंय अशी अफवा पसरली होती। त्यावरच राकेश बापट आणि त्यांची बहीण शीतल बापट यांनी एक खुलासा केला आहे। नुकतंच एका मुलाखतीत राकेश बापटची बहीण शीतल बापट यांनी याबद्दल एक खुलासा केला आहे। मुलाखतीत त्या म्हणाल्या की राकेश बिग बॉसमध्ये असताना बाहेर एक रील प्रचंड व्हायरल झाली। राकेश आणि तेजश्री प्रधान हे दोघे मे मध्ये लग्न करणार आहे तर त्यात आलं होतं। तेव्हा माझ्या मैत्रिणी ती रील मला पाठवून म्हणाल्या, आता ही कुठली सून? असं काहीच नव्हतं। लोक अगदी तारखा वगैरे जाहीर करून सोशल मीडियावर ती रील व्हायरल करत होते। नातेवाईक माझ्या आईला फोन करून सांगतात की ही बातमी खरी असेल तर आम्हाला आवडेलच। यावर अभिनेता राकेश बापट म्हणाला, मी बिग बॉसच्या घरात असताना बाहेर इतकं काय घडलंय हे मला माहीतच नव्हतं। राकेश बापट यांनी स्पष्टीकरण देऊन सांगितलं आहे की असं काहीच नाही आणि त्याचा लग्नाचा काहीच प्लॅन नाही असं त्याने स्पष्ट केलं आहे। राकेश बापट याचं पहिलं लग्न 2011 साली रिद्धी डोगरास हिच्यासोबत झालं होतं। एका मालिकेच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले, पण काही कारणांनी त्यांचा 8 वर्षांनंतर घटस्फोट झाला आहे। त्याचा लग्नाचा कुठलाही प्लॅन नाहीये असं त्याने स्पष्ट केलं आहे। 2019 साली त्यांनी घटस्फोट घेतला आहे।